आपण पाहतात आदर्श भारत 24 न्यूज. 327 वर्षीय सांस्कृतिक वारसा जोपासणारा व रात्रभर चालणारा कळमेश शहरातील ऐतिहासिक रथयात्रा महोत्सव मंगळवार 16 एप्रिलला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी उभारलेल्या विविध देखाव्यांनी शहर सजविण्यात आले होते. यात्रेदरम्यान नेत्रदीपक, फटाक्यांची आतिषबाजी, व्यायामशाळेची प्रात्यक्षिके, संगीत कला तमाशा, पारंपरिक दिंडीसह डीजे व धुमाळाचा समावेश तसेच स्वागतद्वाराने शहराची सजावट करण्यात आली होती. रथयात्रा मार्गावर अल्पोपहाराचे वितरण, नाट्य स्टॉल लावण्यात आले होते. अनेक सामाजिक संघटनांच्या यात्रेत सहभाग होता. यात्रेसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून 1 लाखावरून अनेक भाविक कळमेश शहरात दाखल झाले होते. शहरातील यात्रेसाठी घरोघरी पाहुण्यांची मोठी वर्दळ होती. येथील प्रसिद्ध श्रीहरी मंदिरातून मंगळवार रात्री 12:15 वाजता आमदार आशिष देशमुख, डॉक्टर राजीव पोद्दार व कळमेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी आकाश रोटकर यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त शरद पाठक, शशिकांत पाठक, रथयात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष नामदेव वैद्य आदीसह शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी दिंड्या, झांज, भजन मंडळ, बँड, डीजेसह बाभुळगाव येथील धुमाळच्या गजरात आकर्षक देखावे व प्रभू श्रीरामाच्या पालखीसह पवनसुत हनुमान विराजमान असलेला व विद्युत रोषणाईने सजविलेला 3 मजली लाकडी रथ शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आला. रात्री 12:30 वाजता प्रभू श्रीरामाच्या पालखीचे दर्शन व दोरखंडाने बांधलेला ऐतिहासिक रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चौकाचौकात रथयात्रा पाहण्यासाठी लहानांपासून तर थोर मोठ्यापर्यंत हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी व श्रीरामाच्या जयघोषाने कळमेश्वर नगरी दुमदुमली होती. यात्रेदरम्यान येथील बाजार चौकात हनुमान व्यायामशाळा व शिवाजी आखाड्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही आखाड्यातील पैलवानांनी पारंपरिक कसरतीची साहसी प्रात्यक्षिके सादर केली. शहराची परिक्रमा करीत रथयात्रा बाजार चौकातील हनुमान मंदिराजवळ पहाटे 4 वाजता पोहोचली. बुधवारी बाजार चौकात येथे सकाळी 10 वाजतापासून दुय्यम गमतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी शाहीर सूरज नवघरे विरुद्ध शाहीर राजहंस कृष्णा यांच्या दुय्यमीच्या सामन्याची जुगलबंदी रंगली होती. रथयात्रेच्या मार्गावर शहरातील सामाजिक संघटना व शिवराज्य संघटना, जोड मारुती मित्रमंडळ, बाबा फरमानी मित्रमंडळ, तळ्याची पार मित्रमंडळ, माळी समाज संघटना, शहर भाजप, साईबाबा भक्तगण, युवा व्यापारी मित्रमंडळ आदीसह अनेक व्यापारी वर्गाकडून स्वयंस्फूर्तीने अल्पोपहाराचे स्टॉल उभारून पोहा, मसाले भात, शरबत व साबुदाणा, बुंदा, मठ्ठा, जिलेबी आदी अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. रथयात्रेदरम्यान स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यासह नागरिकांनी सहकार्य केले. हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल मास्के, ठाणेदार मनोज कडबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आदर्श भारत 24 न्यूजकरिता किशोर गणवीर, नागपूर. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत 24 न्यूज. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.